हाय सगळ्यांना नमस्कार. चला आता वाजलेले आहेत 12 आणि आता मस्तपैकी जेवण करायचं. त्यांना आधी जेवायला नेऊन दिलं. त्यांना म्हणलं आपण दोघं जेवायला चला इथं जेवू. तर ती म्हणलं नाही मला तिथंच बसून जेवायचंय. आता मी इथं बसून जेवते. अजून गुरं आणायच्यात. आत्या बापू गेले भिगवणला. आप्पा आलं होतं. आप्पा जेवलं गेलं. आप्पा पण आप्पांचं काम होतं ते आप्पा पण गेलं. मोटर चालू केली. पाणी भरायचं काम चालू आहे. आणि काही इकडं जेवायला हे बसल्यात इथं जेवायला. अहो मी पण जेवायची राहिली होती. तुम्ही मला वाटलं तुम्ही तिकडे जेवा येतात पण तुम्ही काय तिकडे जेवायचे नाही. आता जेवा असून द्या. मी आता गुरु घेऊन येते मग जेवते. माझं मी जेवतो आता काय तुला माझं उष्ट खाऊ वाटायचं नाही. तसं काय नाही. मी जेवली पण असते पण आता राहिलंय काम थोडं. जेव्हा तुम्ही गुरे घेऊन यावं लागतंय मला. आणि ती तसलं येते झिमझिम पाऊस बाहेर. ते त्याने एक डोकं खाल्लंय नुसतं. आणि आज आम्ही दोघांनी मॅचिंग घातलाय. तुम्ही का म्हणून शर्ट काळा घातला मग? तू का घातलाय? मी सकाळीच घातले. तुम्ही आत्ता घातलाय. म्हणलं त्याला मॅचिंग करू. मॅचिंग करू म्हणलं का? मॅचिंग मॅचिंग लय दिवसात ना जेव्हा घरी गावल्या तर काय सांगायचं. सारखं कुठं ना कुठं गुरु 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 हिंडायचं. लक्षण हिंडायची लक्षण असतात. हा असतात काम आडवी तिडवी. कसली हो आडवी तिडवी? लय आडवी तिडवी काम असते ती. आता पण जायचंय त्यांना. कशाची जाहिरात करायची काय नेमकी कशाची करायची असते एवढं होय जाणार आहे होय लगेच चाललेत. म्हणूनच त्यांना जेवाय दिलं. म्हणलं आता आपलं काम चालू आहे. जेवायचे पण गुरं आणायची राहिली होती. मोटर चालू झाली त्यावर मधीच टाकीत पाणी लावलं. चला सगळी गेली जी काढली तिकडं. मग आपली कामं चालू आहे का नाही? बरोबर ना? असं जेवण जेव्हा जेव्हा मी चालली तशी पण बाहेर नाही तुम्हाला डिस्टर्ब करत. माझं पाणी त्याचं पण खालीच गेलं असेल. असं काय धरणं काय असलं येते काय माहिती झिरमाट असलं. माणसाला आजारी पडायची लक्षणं. सगळ्या धानांना पण रोग भाजीपालाला ह्याला सगळ्याला हेच होत आहे. वारं सुटलंय आणि धड काहीच नाही. काळा मोठा पाऊस आल्यावरती नाही काय वाटत. पण हे असलं आलं ना लय वैताग येतो. वारं पण आज भरपूर सुटले आहे. हो धुणं तर काय वलनीवर राहिले. धुण्याने तर पारा हीच झाले. आणि आज कपडे पण बरीच होती तर म्हणलं वाहत्याली म्हणून पोरांची ह्यांची सगळ्यांची डबल टिबल होती ना. शाळेची आजच धुवायला लावली होती. 15 ऑगस्ट कधी शनिवारी या. आणि ज्ञानेश्वरीने तर आजच कपडे धुवायला लावले होते. मम्मी आजच धु. आणि तपून गेली रंगीत घालून. मम्मी म्हणले आजच कपडे धु. साडी तर कशी ह्या कपड्यावर त्या कपड्यावर पा वलनीव सुद्धा धुणार आहे ना. गुरं तिकडेच बांधले ती. पण आता टाकी भरती ना. आता ही टाकी भरल्याशिवाय मला जाता येत नाही. आत्या बापू गेली गावाला. म्हणले की आता कवा येतात आणि कवा नाही माहीत नाही. आता डायरेक्ट ही संध्याकाळीच येणार. सगळा 13व्याचा कार्यक्रम हे ओळखायचा. परत बसायचं. आजीनं दाजीकडे भेटायला जायचं. तिकडंच गुरं बांधल्या ती. सगळं झाडून लुटून सगळं काम आवरून घेतलं. एकदम असं चकाचक वाटा हे सगळं. कवा तरी म्हणलं आपल्यालाच करायचंय. परत गेली सरपणाचं वज घेऊन आली. आणि मग म्हणूनच जेवायला उशीर झालाय. आणि जेवायला एकटी राहिली. त्यांना जायचं होतं. फोन आला मग म्हणलं आता त्यांना जेवाय द्यावा नाही तर लगेच तसंच निघून जात्याला. आपण काय जीव परत ना. आप्पांना जेवायला घातलं होतं मागाशी. बापूंना जेवायला घातलं आणि गेले मग ते. महत्त्वाचं सगळं काकींला नायला चापूची भाजी द्यायची होती. विसरून गेली गडबडीत कामाच्या. आली वाईज मोठी मोठी ह्या कडेला. म्हणलं एक एक पिंडी द्यावं दोघीला. शापूची भाजी आवडते त्यांना पण जाऊ दे आता. बघू मी जाणार आहे शनिवारी किंवा रविवारी. मग जाईन घेऊन होती इथं वर निबार. आता कसलं वार सुटलं. हो नवीन झाडं लावलेली दिसतात काल आमच्या आत्यांनी. मी आता बघितलीच नव्हती. बघा इकडं तसलं मोठं चिनी गुलमा. चिनी गुलमास आहे वेगळंच. पाणी चाललं असं खाली. काम करत करत तुमच्यावर गप्पा हाणते बरं का. एका जागेवर बसायला तर हे
टायमिंग नाही. आणि ही लिंबाच्या झाडाला कुणाचा कसला मोहर आलाय काय दुनियाच्या वेगळाच. उन्हाळ्यात मोहर येतो पाडव्याच्या टायमिंगला आणि ते पडून जातो. हो का, आता आणि गच्च भरलंय झाड आणि तेवढाच मोहर पडतो या. म्हणजे निसर्गाचा बघा कसा खेळ आहे या. ह्याच्यात निसर्गात कसं झालंय माहिती आहे का, टायमिंगला कुठलीच हे नाही. कधी कधी पाऊस येतोय, कधी ऊन पडतंय, कधी हिवाळा, कधी झाडांना कधी कुठल्या सीजनमध्ये फळं यायला लागले ती. नंतर ह्या लिंबाच्या झाडाला पण कवा मोहर यायला लागलाय, कवा पाला गळतोय आणि कवा काय होतंय सांगता सुई नाही. टाकी भरली आता, सगळ्या झाडांना पाणी दिलंय. मग म्हणलं वरच्या शेताला मोटर चालू असल्या पाणी लय कमी कमी जातं, मग मोकळ्यात कशाला आता नसायचं या. बंद करून टाकते कॉकच. टाक्याही भरल्यात. इकडं ही सगळं भिजवून काढलंय कालच. आजच्या दिवस चिरबळची लाईट असते. परत आमच्या इकडं उद्यापासून 3 दिवस सकाळचीच लाईट जाते. पण मोटर चालू असतातच, करावंच लागतं त्या. इथं कॉक आहे ना आमचं बंद करायचं. मोकळ्यात पाणी वाया घालून पण जमाना, पाऊस कमी एक तर. आता हे बारकी बारकी आंबा आलेलं आहेत नाही तर सगळं तिकडं नेऊन लावावं लागतं. लय वारं सुटले आज, का म्हणून वारं सुटले मलाच माहित नाही. असं द्या, छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. काम करत करत काढलाय.